आले तर रस बनवून घेतो आणि फ्रीजमध्ये बनवून ठेवून देतो, म्हणजे थंड राहते, बरं लागते मग. हा व ते आहे तुझी बरोबर, बनवून घे ना मग. मस्त आंबे आहे बाई. हा व चांगले येत आहे ना आता, तरी एवढे चांगले येत नाही पण बरे आहे. बरं झालं रसाचंच केलं तर. हा व आता रसाचा सीझन आहे तर रसाचंच पाहुणचार होते आता सगळेले. आता ते सासूले बोलवा लागते एक दिवशी, त्या ननदले बोलवा लागते, जवायले बोलवा लागते. हा का बाई सगळेले बोलवा लागते. हा व पहिल्या रसाला बोलवा लागते ना, कपडे लत्ते सगळं घ्या लागल ना. हा का बाई लय खर्च आहे मग तर. हा व चाल तू रस करून घे, मी बाकीचे काम करतो. हा बाई ठीक आहे ना. मी येतो तिकडला पुसपास करून येतो. हा बाई ठीक आहे ना. मस्त आंबे, मला तर लय आवडते रस पुरी. पुरणपोळी एवढी आवडत नाही मला, पण रोज पुरी जास्त आवडते. दीदी आई कुठे गेली व? अहो आई तिकडेच तर आहे. त्या आई ना एका ठिकाणी राहते नाही. काहून व काय काम पडलं? काय नाही व भूक लागली मला. हा काय आज आंब्याचा रस दिसतोय ते. हा ना आता बनवतो ना. काय म्हणते व रिझल्ट कधी लागणार आहे? लागणार आहे ना, अजून वेळ आहे. हा काय जाक लवकर उठत जाय, काय लेट उठते व झोपमधून. आता सुट्टी आहे ना दीदी, मग झोपतो. काय व जा लवकर उठायचं, आईले काम करू लागायचं. आता दीदी करतो ना आता, तर तू आहे तिथपर्यंत तर मला आराम करू दे. हा काय तू गेल्यावर करावंच लागते बाई. तू काय करायसाठी काय इथंच राहणार आहे काय? मिशन घेत का तू दुसऱ्या ठिकाणी? आलू तर आहे व दीदी, तर नाहीच म्हणून राहिली, दुसऱ्या गावाला जाऊ देत म्हणते. हा का तुला कोण्या गावाला जायचं आहे? दीदी मला तर पुण्याला जायचं आहे, पण आई जाऊन नाही देऊन राहिली. त्या दिवशी आई हो बोलली व मामाची पोरगी चालली तर तूही जाय म्हणते. हा ते तर आहे, पाहू ना 1-2 महिना वेळ आहे अजून. हो ना. बापरे दीदी मस्त दिसून राहिला रस. हा व चांगला आला ना. आता मस्त फ्रीज मध्ये ठेवून दे, मग थोड्या वेळाने आई पुरी गिरी बनवते तेव्हा जेवण कर मग. हा काय नाश्ता नाही आहे का? नाही व जेवण स्वयंपाक केला ना आता लवकर चोकर. हा काय रस घे फ्रीज मध्ये ठेव. हा व दीदी ठेवतो ना. काय बनल्यावर असतं? हा बाई पुऱ्या आंब्याचा बनवून घेतला ना, त्या 2-3 आंब्याचाही करून टाकती ना. रुपाला आवडते ते दिवसभर खात राहते. हा ना करू का मग आई? आता पाय मग करून टाक. इकडे तिकडे ठेवायपेक्षा करून टाकतो. नाही दीदी राहू दे. आंबा खाईन मी. काऊन रस नाही खाणार काय? खाईन ना. हा राहू दे, लय जास्त झाला तर मग अजून कसं आहे, कमी केलेला बरं आहे. ते कमी झाला तर अजून करता येईल. हा बाई ते तर आहे. आता पुऱ्या गरम गरम आल्यावर तळतो. हा बाई तसंच कर. त्या काही तळू नको, तर थंड झालं की बरं नाही वाटत. हा ना तेच म्हटलं, किती वेळ आहे तिला आले. येईन ना बाई 11-1 वाजता येईन ते. हा काय तिथपर्यंत ती बाबा येऊन जाते. हा ना बाबा एवढ्या उन्हाच्या शेतात गेले. हा व काही ना काही काम राहतेच ना. आता तिकडलं डेकोरेशन करून घे, काय डेकोरेशन करतो काय नाही तर रुपाले घेऊन. हा बाई रुपान मी करतो ना डेकोरेशन, काय करायचं आहे तर रांगोळी मेंगोळी काढतो. हा व तुला जे करायचं ते कर. मस्त झालं ना व, चांगलं दिसून राहिलं ना. हा दीदी मस्त दिसते, 1 नंबर दिसते. अजून काही करा लागते काय? एवढं असतं बस झालं व दीदी. माय व लय मस्त दिसून राहिलं व. हाव का बाई चांगला आहे का? हा व चांगला आहे ना. अजून रांगोळी काढावं लागते का बाई? नाही व बस होते ना एवढी. तर काढतो ना मग थोडीफार. नाही व आता कुठं काढतं, बस झालं ना. नाही तर काढतो ना. राहू दे व, आली नाही हे लय वेळ झाला ना. आईन ना. अव किती वेळची वाट पाहून राहिलो. अहो काकू कामं होते, पाहुणे आले ना त्याच्या कारण. हा का व, आणि किती वेळची वाट पाहून राहिलो बाई तुम्ही. कोण आले व पाहुणे? काय नाही व मामाच्या घरची मामी आली आहे आणि सुरू आहे काम. हाव का व, आले काय मामा? मामा नाही आले, मामी आले आहे. हाव काय बरोबर आहे ना. आता राहिलेच किती दिवस, 2-3 दिवस. हो ना मस्त दिसून राहिली. हाव का काकू? पहिले म्हटलं मी ड्रेस घालूनच जाते, मग आई म्हणे की नाही साडी घालून जाय. हा व साडी घातल्या कसं बरं दिसते ना. हाव काकू. चाल ना मग तिथंच बस ना, आता आम्ही पटपट ताट वाढतो, वेळ झालाय. ठीक आहे ना काकू. आणि तू इथंच बस, ते लागते काय काय आणतो ताट वाढून. ठीक आहे नाही तू आण. आणि तूही बसून दे जेवण करायला. पहिले हिचं ताटगीट वाढून देतो आणि मग बसतो, आपण सगळे बसून जाऊ ना. ठीक आहे ना मग. चाल रुपा मी ताट देतो, पटपट कर. ठीक आहे नाही. कधी येतो? सगळे पाहुणे येऊन जातील तेव्हा येशील का तू लग्नाला घरी? येतो ना आता घरीच था. हो कुठे आहे? झाली काय लग्नाची सगळी तयारी? हा व झाली ना. बॅग की भरली की नाही? भरली ना व. हाव काय आज संध्याकाळी येणार आहे पाहुणे अजून. हा ना आता पाहुणे येतील ना. परवाच्या दिवशी तर हळद आहे आता. हा व ते तर आहे. मेहंदीचा कार्यक्रम आहे ना. हो ना मेहंदीचा कार्यक्रम आहे ना. येशील तू मेहंदीच्या दिवशी सकाळपासून येऊन जा. हा व तसं तर येतो. एवढा फुलाचं डेकोरेशन हे काय केलं व. जाऊ दे ना, चांगलं वाटते. फोटो गिटो काढतो तर बरं दिसते. हा ते तर आहे. काय जिजू आले होते की नाही? नाही व आता लग्नाच्या दिवशीच येतील ना ते. जी हा का व जिजूने चक्कर नाही मारला इकडे? नाही आता लग्नाच्या दिवशी येतील, मग त्यांच्या सोबतच चालले जाईल. हाव काय? हा तू या रिसेप्शन राहील ना तिथंच, मग रिसेप्शनला तिकडनं येते तू. हा मग आता तिकडेच राहून जाईन मी. मजून आण जाम त्याच्या कारण. हाव काय? आणि तिच्या आता वटी भरून घे. हा नाही ठीक आहे. आई मी काय म्हणते तूच वटी भर तिची. नाही व भर ना तू. आई भर ना आता. ठीक आहे बाई. काय बापा मी जास्त कुकुतनी लावला तुले. काढ ना व रुपा फोटो. हा आई काढतो ना. काकू हे कशाला दिलं? नाही व माय द्या लागते. तर मामीनं साधी साडी घेतली, घरात घालचं मस्त. अहो काकू काही जरूरत नव्हती ना. नाही व
या लागते माय. तर करता काकू तुम्ही. आता नाही दिलं असतं तर काय झालं असतं. नाही व घेऊन घ्या आता ह्या वारीनं. घेऊन घे ना, बरं राहू दे ना. हा कर ना जेवण, थंड होते ना. काकू तुम्ही बसा ना. हा व थोड्या पुऱ्या तळतो आणि बसतो. आणि त्या बस ना व, करणं जेवण करतं व. आणि त्या तू आणि रुपा बसून येते सोबत. हा तूही बसली असती ना. पटापट पुऱ्या तळतो आणि येतो मी जेवण करायला बसाले. ठीक आहे मग. कर व जेवण, थंड होते ना. करतो ना, तूही बस ना. बसतो व मी तर. रस केला मस्त नाही. हा व आता आंब्याचं सीझन आहे, मग दुसरं काय करावं. हा बरोबर आहे. तुम्ही दोघी जेवण करा, मी मस्त गरम गरम पुऱ्या आणून देतो. आई रुपाली बोलू ना व. अव ते बसली तिकडेच. हा का, इकडे बसती तर. तिथंच बसली ते जेवायला. ठीक आहे ना मग. तूही बसली असती. नाही व ते बाबा येते ना आता थोड्या वेळात, मग त्यांना देतो. त्यांचे झाल्यावर जेवतो. काकू बसले असते तुम्ही आमच्यासोबत. नाही व जेवा ना, आरामात जेवा मस्त. ठीक आहे मग. मी पुऱ्या तळतो. हा आवाज देशील काही लागन तर. ठीक आहे. नाही तुलाही पाहुणचार केला वाटते. नाही व मला कायले पाहुणचार करते. मला वाटलं बापा तुलाही पाहुणचार करून दिला काय. आता जाय बापाच्या घरी. नाही नाही व मस्त भाजी केली व. हा काय चांगली केली काय. हा व तू आजचं टेस्टी राहते ना जेवण. तू शिकली की नाही. करतो बाई थोडं थोडं आता. हा का व. अव पोरी व काही आणू का. नाही व काकू सगळंच तर आहे. आई आहे ना व. बसा ना काकू, थोडा वेळ तर बसा. हा व बसतो ना. जेवण करा मग बसू. ठीक आहे. मस्त केला काकू स्वयंपाक. एवढं कशाला केलं. एवढं कुठं व थोडं स्वस्त केलं. तर ते आई बाबाला सांगायचं होतं, पण पाहुणे आले तर सांगणं नाही झालं. ते बरं नाही वाटलं असतं ना. आई बाबा इकडे आले असते आणि पाहुणे घरी. हा व ते तर आहे. आता नंतर कधीतरी बोलवा लागन. हो ना. उगाच व काकू कशाला एवढं हे केलं, एवढा त्रास घेतला. नाही व माय त्रास कायले त्याच्यात. आपल्या पोरी दुसऱ्याच्या घरी जायचे त्याच्याकरता तयार करत असतो. असं त्याच्या घरी पाहुणचार घेण्यानं येण्या जाण्यात. मग तिला सासरी गेल्यावर काही हे होत नाही कोण्या गोष्टीची. तिला सवय पडून जाते पाहुण्या रावण्यात, सगळ्या मंडळीत हिराची राहायची. नाही तर कसं पोरी काही वेळा फिरते काय लग्नाच्या आधी. म्हणून हे प्रथा लावून ठेवले सगळ्या गोष्टीच्या. लग्न जमल्यावर पोरगी 4 घरांनी जाईल, त्यांच्यासोबत बोल चाल हे ते करण. म्हणून अशी प्रथा असते केडवणाची. कोणतीही गोष्ट उगाच लावलेली नाही आहे. ते दुसऱ्याच्या घरी जेवण करायला जाईल तर घरात तिला आराम भेटन म्हणून सगळ्या गोष्टी लावलेल्या असते. आणि जिवाड्याचे लोक भेटतात तिले. ते तर आहे काकू. तर मग सासरी गेल्यावर काय पोरीले सगळ्याला जीव घालायचं, त्यानंतर तिनं जेवायचं. पहिले होतं असं, आता काही नाही. आता तर बापा घरात सासूही जेवते सुनी जेवते एक साथ. पहिले का असं राहत होतं काय. पहिले लय कठीण होतं. आता तरी खूप चांगलं आहे. हा काकू खरं बोलून राहिल्या तुम्ही. चाल बाई कर जेवण. हा जेव आता, जास्त विचार काही करू नको. नाही व कुठं एवढा विचार करतो मी. तर मला माहित आहे तू जास्त विचार नाही करत. आई बसतो मग आता जरा. हा व बसतो ना. का व पोरीवा सोप्यावर तर बसत्या. नाही बाई तर बरं वाटते ना. हा काकू खालीच बरं वाटते. झाली मग सगळी तयारी. हा काकू झाली ना. इथं काही उन्नी राहिल्या. अव आता उन्हाळ्याचे गहू निवडणे चालू आहे. यांना गहू आणले मग गहू साफ वगैरे करणं सुरू आहे. त्याकडे कुठंच जाणं होत नाहीये. हाव का काकू. का मस्त राहते व. हाव ना. जा मस्त मेहंदीच्या दिवशी या बांगड्या भरायले. अव येतो ना. आले असन व पाहुणे घेऊन येतो. आले ना काकू, अर्धे जास्त आले. आज येणार आहे. हा व काका कुठे गेले. गेले होते शेतात. गव्हाचा कुटार भरतो म्हणे. कूट भरून ठेवा लागते भरायसाठी. हाव काकू ते तर आहे. मुंबईची काकू आली की नाही व. येणार आहे ना, उद्या येणार आहे. हाव का व. हा उद्या येते. त्यांच्या लेकराची आज सुट्ट्या लागते, मग उद्या येते त्या. हाव काय लय वर्ष झाले आले नी ना. काकू इथं काम पडते तेव्हा येते ते. हाव बरोबर आहे. आजी आली की नाही ती. नाही ना, आजीले बरं नाही आहे तर येणार आहे. लग्नाच्या दिवशी येते म्हणते. हाव का व. एवढी तब्येत खराब आहे आजीची. हा आता वयाच्या मानानं तब्येत खराब होते आजीची. हा ते तर आहे. बरं झालं ना बाई दोन्ही संघात नाही एका गावात चालल्या तर दुसऱ्याला सहारा होते. हाव ना काकू. हाव ना बरोबर आहे ना. आल्या आणि त्याच्या घरी की येत जा काकू माझ्या घरी. हा व येतो ना तुझ्या घरी. आता आणि त्याच्या घरी एकच वेळा गेले होते. हाव ना काकू. जा माझ्या घरी. घर काही दूर नाहीये ना, ते येणार नाही. नाही व येत जाईल ना. आणि त्याची सासू सासरे चांगले भेटले तर आम्हाला काही टेन्शन नाहीये. हाव ना काकू. आता पाहतं एखाद्या सासून राहून दिलं असतं एवढे दिवस तर कधीच आई काही म्हणत नाही. बराबरीत कामं करू लागते. हाव ना बरोबर आहे ना. तसंच पाहिजे ना. कसं सगळ्याला हळूहळू जिम्मेदारी द्यायला लागते. एका दिवसात समजते का पोरीले सगळं काही. हाव ना काकू. कोणते कोणते लोक तर अशीच अपेक्षा करते एका दिवसात सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. तसंच आहे बाई काय करतं. माझ्या सासू तो लय त्रास द्यायची बिचारे. 2 दिवसही बाहेर जाऊन द्यायची. त्यावेळेस कसं मिक्सर न हे ते होतं काय. पाट्यावर करायला लावायची सगळं काही. गॅसवर स्वयंपाक नाही चुलीवर करायला लावत होती. नाही मी आता तो लय चांगली आहे. हा व तुले जेठाणी आहे ना. हाव ना काकू आहे ना. ताई चांगले आहे त्या. हा व चांगला आहे ना. दोघी मस्त बहिणी बहिणी मिळून राहा. हा काकू तसंच राहू ना. त्या आता अमरावतीलाच राहते. दादाची नोकरी असते तर. हा का व गावात नाही राहत काय. नाही येते सणावाराला येत असते. हाव काय मला वाटलं की तिथंच राहते ती जेठाणी. नाही दादाला दूर पडते ना या जायले त्याच्या कारण. हा व बरोबर आहे ना. नोकरीच्या कारण जाच लागते बाई बाहेर. हाव ना काकू. काही येते त्या सणावाराले काही काम असलं तर मग.
चांगला आहे ना, तसंच पाहिजे. चला बा लय वेळ झाला आता येतो. अव बस ना. नाही व घरी जातो ना, कामही असेल ना. अहो आता लग्नाचं घर म्हटल्यावर कामच राहील ना. तू कोणते काम करतो व? नाही व थोडंफार सामान भरायचं राहिलंय बॅग मध्ये तर भरतो. हाव काय पाहिजो, दुपट्टा गिपट्टा बांधजो, नाही तर ऊन लागते. हा ना काकू. अनिता हा काकूले घेऊन मेहंदी हळदीले मस्त. हा व येतो ना. चला मग काकू येतो. हा व ये. बाबा तर आलेच नाही बाई, लय वेळ झाला. हाव ना, काय माहित बाई कुठं अटकले हे तर. जिकडे जाते तिकडे बसून राहते ती बाबा. हाव ना. आता ऊनही किती आहे बरं. हा व ते तर आहे. लय वेळ लावला बाबा तुम्ही. हा वो बाई काम आलं होतं ना थोडं. हाव का जेवले नाही खावले नाही आणि चालले गेले. अहो मला वाटलं थोड्या वेळात येतो मी. मग भाऊ भेटला होता त्याच्यासोबत बोललो. बसा ना आता, काय उभ्या उभ्याच गोष्टी सांगतात. हा वो बसतो ना. काय म्हणत होते. काय नाही सांगत होतो ते अंजनगावली पोरगी आहे म्हणे, तर पाहायला जाऊ म्हणे. हाव काय आता पोराले तर जाऊन तर 2च महिने झाले व. हा वो आता तरी भेटली तिथं नोकरी. आता 2 महिन्यात काय खरं आहे. अहो तो फक्त लग्नापुरता गेलाय तिकडे. हाव का व. पण का व असं दुसऱ्याच्या पोरीले फसून चांगली गोष्ट आहे का. हा करा नाही तो शेतीबाडी. अहो पण ते बरं नाही दिसत ना. अहो आपल्याला पडायचंच नाही त्यांच्या बीच मध्ये. आपल्याला म्हटलं चला तर चालले जाऊ. आपण कोणतं मत मानू तिथं. हा नाही व कसं आहे, कोणाची पोरगी असो. काय करतो नाही गेलो तर तिकडनं लागीन त्यांनी. अंजनगावची आहे ना. हाव नसतं गेला होतो तिकडे लग्न करापुरता. हा ना इकडे राहिला असता कोणा दिली असती त्याले. आता काय माहिती बाबा काही लग्न झाल्यावरही राहते की नाही राहत काय माहिती, त्याचं त्याला माहिती. हाव ते आहे. कोण्या दिवशी जातो म्हणे. जातो म्हणे 4-5 दिवसानंतर जाऊ म्हणे पोरगी पाहाले. हाव का व. त्याले बोलून आलाय पुण्याहून आणि मग जातो. हाव काय तुम्ही त्यांना म्हटलं का नाही तुमचेच पाहुण्या म्हणून. नाही हो आता आपल्या पूजेच्या वेळेस आले मग आता असं म्हणता नाही येत ना त्यांले. तर काय म्हणून. ठीक आहे ना, चालले दादा. जेवत नाही का तुम्ही. नाही हो तिकडेच बसलो मग वहिनीनं शरबत गिरबत केलं मग शरबत घेतलं. हाव काय वावरात गेलो होतो तर पप्पाई होती तर पप्पाई खाल्ली. हाव का व. खूप भरता पडता वेळ झाला मग पप्पाई खाल्ली. अहो निंबू निघाले का व निंबिनले. नाही हो यावर्षी काही आलेच नाही बिचारे. हाव का व. आता उन्हाळ्यात तर जरवत असते व. तो दादाची आली आहे. हाव का मानले नाही का 4-5 निंब. अहो काही तोडलेच नाही. उद्या किती जाईन तर मग घेऊन येईन. हा ठीक आहे ना, घेऊन ये जा. शरबत करायला कामात पडते कोणी आलं गेलं तर. हा ठीक आहे ना. आला का तुमचं केळवणाचा कार्यक्रम. हाव झाला ना व. आता जरा आरामच करतो मी. ठीक आहे ना मग जेवण घेतलं असतं. नाही व भूकच नाही मला. हाव का व. थांबली तुमच्याकरता. कशाला थांबली जेवण करून घेतलं असतं. आणि त्या बसली तिच्यासोबत आणि मी म्हटलं जेवतो मी बाबा आल्यावर. अहो करून घ्यायला पाहिजे होतं ना. अहो मी काय म्हणतो उद्या ते कांदे काढून घे ना. हाव का व, कांदे काढा लागते काय. मग आता थोडेफार लावले तू काढून टाक. ठीक आहे ना, उद्याच काढा लागते काय. अहो मग काय करतो आता झाला ना मोठा कांदा. ठीक आहे ना. यावर्षी आंबाई आला नाही आपला आणि निंबू आले नाही. हाव ना. रुपा कुठं गेली. आहे व तिकडे झोपली येते. हाव काय तिला घेऊन देजो म्हणजे कांदे पटापट होऊन जातील. हा व रुपाली घेतो ना. ती मी येईन ना व. ओ माय कशाला येतं. येईन ना व मी. रुपाली राहू देऊ घरी रागन तर. नाही व तिला घेईन ना. अहो बाई तू कशाला येतो तू माहेरी आराम करायला आली आहे ना. नाही व बाबा काय होते जाईन ना मी. मग ठीक आहे ना. पटापट सकाळी काम करून घे जा आणि चालले जा शेतात. कसं करू पटकन स्वयंपाक करून घेऊन जाऊ रुपा तू मी. हा आई म्हणजे बाहेरून कोणाला सांगायची जरूरत नाही. कांदेच तर काढायचे आहे बस त्या ठिकाणी काम आहे. हा व ते तर आहे पण बरं नाही दिसणार ना, तू आता सासरी गेली आहे. नाही वाई काय होते. हा मग तुम्ही तिकडे आराम करा. या पोरी टीव्ही गिवी पाहिजे रुपालीकडे पाठवून द्या. ठीक आहे ना. आई तू जेवण करून घे ना आता. हा व करतो ना. ते बाबा तो जेवण नाही करत म्हणते. आता संध्याकाळी जेवणार ते. हा बाबाचं तसंच आहे. चाल मग ताट वाढणार तुम्ही इकडे. हा वाई अन्न. चला मग मंडळी भेटू उद्याच्या भागात. पण आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.